चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय पहिला. श्रील रूप गोस्वामी यांची श्री चैतन्य महाप्रभूंची दुसरी भेट. तर पहिली भेट आपण बघितली मध्य लीलेमध्ये. आता यात काय ते आपण बघणार. पंगुम लंघायते शैलम मुखम आवर्तयेच श्रुतिम यत्कृपातमहं वंदे कृष्ण चैतन्यम ईश्वरम. तर मी श्री चैतन्य महाप्रभू यांना साष्टांग नमस्कार करतो की ज्यांच्या कृपेने एखादा पंगू व्यक्ती पण एखादा पर्वत पार करू शकतो आणि एखादा जो मुका व्यक्ती आहे तोही वैदिक जे शास्त्र आहेत ते त्याचं वर्णन करू शकतो. याच्यासाठी काय आवश्यक आहे? महाप्रभूंची कृपा. दुर्गमे पथि मे अंधस्य स्खलत्पादगतेर्मुहुः स्वकृपायस्ति दानेन संतः संतु अवलंबनम. तर हा श्लोक म्हणतोय की हा जो मार्ग आहे हा खूप कठीण आहे. इथे एक प्रार्थना करतात आहे आपले कविराज गोस्वामी की मी अंध आहे आणि माझे जे पाय आहे हे परत परत या मार्गावर काय करतात आहे, घसरतात आहे. तरीही सर्व जे साधू पुरुष आहेत त्यांनी मला काय करावी, मदत करावी की जेणेकरून मी त्यांच्या कृपेने या मार्गावर सतत स्थिर राहील, म्हणजे अग्रेसर होत राहील. आणि त्यांची कृपा कशी पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेने किंवा त्यांचा सपोर्ट त्यांनी मला सदैव सहयोग करावा आणि मार्गदर्शन करावं, जेणेकरून या दुर्गम पथावर मी सदैव अग्रेसर होण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीरूप सनातन भट्ट रघुनाथ श्रीजीव गोपाल भट्ट दास रघुनाथ ऐच्छय गौरव गुरुर करोन चरणवंदन यहाँ है ते विघ्ननाश अभिष्ट पुराण. तुम्ही 6 गोस्वामी श्रीरूप सनातन भट्ट रघुनाथ श्री जीव आणि गोपाल भट्ट आणि दास रघुनाथ यांना नमन करतो, जेणेकरून माझ्या लिखाणांमध्ये सर्व ज्या उणिवा आहेत त्या सर्व नष्ट व्हाव्यात आणि माझी जी खरी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी. अभिष्ट पुराण म्हणजे माझी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी. आणि दुसरं म्हणजे यहाँ आहे ते विघ्ननाश. विघ्ननाश म्हणजे या मार्गामधील माझं जे कार्य आहे, लिखाण हे जे मी चैतन्य चरितामध्ये लिहितो आहे त्यातील सर्व उणिवा त्यांच्या आशीर्वादाने नष्ट व्हाव्या. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की ज्या व्यक्तीलाही या भौतिक जगात ज्यालाही या भौतिक जगाचा काहीही कुठल्या प्रकारचा लाभ करायचा असेल किंवा त्यांना मदत करायची असेल या जनसामान्याची, तर त्याला काय आढळेल, कोणी ना कोणी व्यक्ती त्याच्या कामामध्ये बाधा घालतील. म्हणजे तो चांगलं करतो आहे पण त्याला उगाचच त्याला अडथळे निर्माण करतील त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कार्यामध्ये. हे काय, हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे. कारण काय, भौतिक जग आहे, इथे सर्वसाधारण काय आपण बघतो, मत्सरी लोक आढळतील. पण जर भक्त जेव्हा 6 जे गोस्वामी आहेत, 6 गोस्वामी आपले षड गोस्वामी यांच्या चरणकमलांचा आश्रय जेव्हा तो घेईल तेव्हा काय होईल, हे जे कृपाळू गोस्वामी आहेत हे काय करतील, आपल्याला सर्व प्रकारचं संरक्षण देतील. ही आश्चर्याची गोष्ट प्रभुपाद लिहितात की जनरली अडथळे कोणाच्या मार्गावर आले पाहिजे जे सर्व प्रकारचे नियम तोडतात आहे. इन द सेन्स जे नास्तिक आहे वगैरे त्यांच्या जीवनामध्ये बाधा यायला हवी.
पण जे दुसऱ्यांना मदत करतात आहे किंवा या म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतात आहे त्यांच्या जीवनात अडथळे येतात, हे साहजिक म्हणजे हे खूपच आश्चर्याची गोष्ट आहे प्रभुपाद लिहितात. आणि ही ॲक्च्युली प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावनामृत जी संघटना आहे ही ते कार्य करते आहे. तर हे 1970मध्ये लिहितात आहे प्रभुपाद की त्या काळी इस्कॉनला भरपूर प्रमाणात काय होते, अडथळे होते. तर बऱ्यापैकी नाही आहेत सध्या. तरी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, छड गोस्वामी यांची कृपा अभिलाषा करत त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या कार्यामधील सर्व जे अडथळे आहेत ते दूर होतील. जयतां सुरतोपंगोर मम मंद मतेर्गती मत्सर्वस्व पदां भोजो राधा मदन मोहनो. श्री राधा मदन मोहन यांचा जय जयकार असो. इथे लिहित आहे की मम मंद मतेर्गती, की मी एक अशा प्रकारचा लुळा पांगळा आहे बेसिकली असं म्हणतात. आणि इल ॲडवाईस म्हणजे मम मंद मतेर, की हा दुसऱ्याच्या ज्याला मार्गभ्रष्ट करणाऱ्या कोणी प्रयत्न केला तर त्वरित तो मार्गभ्रष्ट होऊ शकतो मी. तरी राधा मदन मोहन हे काय आहेत, माझे ॲक्च्युअल हितकर्ते आहेत, म्हणून मी त्यांच्या चरणकमलांवर सर्व काही अर्पण करतो. मत सर्वस्व पदांभोजो राधा मदन मोहन. तर जनरली आपण बघतो की भक्तीमध्ये म्हणजे भक्ती करण्यामागे आपला जो कल आहे तो काहीच नाही आहे. म्हणजे कोणी म्हटलं अरे या मार्गावर यात म्हटलं मला इच्छा नाही आहे किंवा शक्ती नसेल, कोणी प्रयत्नच करणार नाही. त्याला म्हणतात मम पंगोर बेसिक. आणि जो प्रयत्न करतो आहे त्याला मंद मते, तो इतका मंद मते असेल त्याला कोणी म्हटलं, हसलं कोणी, अरे काय करतो आहे, तो लगेच सोडून देईल किंवा म्हणणार अरे यांनी काही फायदा नाही. तो त्वरित त्याचा जो निर्धार आहे तो इतका कमकुवत आहे की कोणी अशा प्रकारे त्याला मार्गभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्वरितच ते सोडून द्या. तरी आचार्य सांगतात आहे की राधा मदन मोहन जे आहे, राधा मदन मोहन कोण आहेत, की आपला तर मदन मोहन हे जे विग्रह आहेत हे आपला श्रीकृष्णाशी संबंध प्रस्थापित आहे, संबंध विग्रह आहेत ते. त्यामुळे सदैव आपण त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. दिव्याद वृंदारण्य कल्पद्रुमाद श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद राधा श्रील गोविंद देवो प्रेष्ठालिभी सेव्यमानो स्मरामी. तर वृंदावनामध्ये असं मंदिर आहे जे कशाने जडलेलं आहे, सर्व आपले जे मणी आहेत म्हणजे बेसिकली सर्व जे ज्यूल्स आहेत त्यांनी बनलेलं आहे. कुठे आहेत हे, कल्पवृक्षाखाली हे मंदिर आहे आणि त्यात श्री श्री राधा गोविंद बसले आहेत एका झोपाळ्यावर. आणि ते रत्नजडीत जो मंदिर आहे त्यात त्यांची सेवा कोण करत आहे, त्यांचे खूपच निकट असोसिएट्स गोपीज जे आहेत ते काय करतात आहे, तर झोपाळा किंवा थ्रोन म्हणजे आपला एखादा जो त्याला काय म्हणतो आपण सिंहासन, रत्नजडीत सिंहासन आहे, त्यात राधा गोविंद बसले आणि त्यांची सेवा कोण करत आहे, अतिशय निकट गोपी जे आहेत अष्टगोपीज त्या करतात आहे. त्यांना मी सदैव नमन करतो. श्रीमान रासरसानंभी वंशीवटतटस्थितः कर्षणवेणू स्वणेर गोपी गोपीनाथा श्रीयेस्तुनः. तर गोविंद देव काय दाखवतं आपल्याला, गोविंद विग्रह काय आहेत, तर आपले काय आहे संबंध अभिधेय आहेत. अभिधेय म्हणजे काय, अभिधेय म्हणजे प्रोसेस. तर इथे काय दाखवलं आहे, सेव्य मानो. तर आपली भक्ती काय आहे, सेवा, भक्तिमय सेवा आहे. तर श्रीकृष्णाशी संबंध प्रस्थापित केला आणि प्रयोजन आहे कृष्ण प्रेम. तर कृष्ण प्रेम जागृत करण्यासाठी मध्ये प्रोसेस काय पाहिजे, म्हणजे पद्धत काय, तर वे काय आहे, तर सेवा.
तर श्री श्री राधा गोविंद यांची सेवा करणे, त्यामुळे काय होईल, श्री गोपीनाथा श्री असतं. तर आपल्याला काय मिळेल, कृष्ण प्रेम म्हणजे प्रयोजन. तर हे श्री श्री राधा गोपीनाथ जे आहे, श्री गोपीनाथ जे सर्व गोपींसोबत काय करतात, रासलीला करतात. आलं का लक्षात? तर गोपीनाथ म्हणजे काय, गोपी म्हणजे गोपीच, आणि नाथ जे गोपींचे नाथ आहेत ते वंशीवट या म्हणजे वंशीवट हे कुठे आहेत, यमुना तीरे आहे. तिथे काय करतात, ते आपल्या बासरी वाजवत सर्व गोपींना आकर्षित करतात. आणि म्हणून इथे लिहिलं आहे की या गोपीनाथांची जी कृपा आहे, जी त्यांचं वर आहे, वरदान आहे, ते मलाही प्राप्त हो. तर ॲक्च्युली असं लिहिलं जातं की भक्तिमार्गामध्ये आपण प्रगत झाल्यानंतर श्रीकृष्ण म्हणजे सकाळी प्रॉपर लिहितात की सकाळी जेव्हा मंगल आरतीला आपल्याला काय ऐकू येतं, आम्ही बेसिकली अलार्म वाजतो, सकाळी उठा. तर ॲक्च्युली सकाळी प्रहरामध्ये भगवंत गोपींना बोलवण्यासाठी बासरी वाजवतो. बाकी कोणाला ऐकू नव्हती येते, फक्त गोपींनाच ऐकू येत होती की आता कृष्ण बोलवतात. तर कृष्ण कोणाला बोलवणार त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या बासऱ्या आणि वेगवेगळ्या स्वर होते, ध्वनी येतात. तर ती फ्रिक्वेन्सी फक्त त्या व्यक्तीलाच ऐकू येते. तर कृष्ण रासलीला करण्यासाठी जेव्हा गोपींना बोलवतात, तर ती जी ध्वनी ऐकू येणे म्हणजे ही जी प्रोसेस, जी पद्धत आपण परफेक्ट केली. नाही तर ती वाजवत असली तरी आपण झोपून जाऊ, कशाला उठवतात. अशा प्रकारे प्रयोजन म्हणजे कृष्णप्रेम, की सेवेसाठी तत्पर आपण आपोआपच होऊ. त्यासाठी कुठले नियम आपण नियमाच्या जोरावर किंवा त्या भीतीने आपण ते करणार नाही. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र जय गौरभक्त वृंद. श्री चैतन्य नित्यानंद जय अद्वैत आचार्य आणि सर्व गौरभक्त वृंद यांचा जय जयकार असो. मध्यलीला संक्षेप्ते करिलु वर्णन, अंत्यलीला वर्णन किचू सुन भक्तगण. तर महाप्रभूंच्या सर्व लीला ज्या मध्यलीलेमधल्या सर्व मी वर्णन करून सांगितलं आहे. आता थोडक्यात ह्या ज्या शेवटच्या लीला आहेत, ज्या अंत्यलीला म्हणून प्रसिद्ध आहेत, त्या मी सांगतो. मध्यलीलामध्ये अंत्यलीला सूत्रगण, पूर्वग्रंथे संक्षेप्ते करियाचे वर्णन. तर अंत्यलीलेचं मी थोडंफार वर्णन थोडं ब्रीफली थोडक्यात मध्यलीलेमध्ये केलेलं आहे. आम्ही जरा ग्रस्त निकटे जानीय मरण, अंत्य कोनो लीला करियाची वर्णन. तर कविराज गोस्वामी लिहितात की आता मी इतका वृद्ध झालो आहे की मी कधी मरणार हे मला माहीत नाही, माझ्याकडे किती क्षण आहे ते मला माहीत नाही. म्हणून मी अंत्यलीलेचा जो भाग आहे तो आधीच वर्णन करून सांगितलं होतं. पूर्वलिखित ग्रंथसूत्र अनुसारे, यही नाही लिखिताहा लिखिये विस्तारे. तर पूर्वी सांगितलेला जो वृत्तांत आहे तो आता मी सविस्तरपणे आता सांगतो तुम्हाला, जो मी पहिले सांगितला नाही त्याचा पूर्णतः. वृंदावन हैते प्रभू नीलाचले आईला, स्वरूप गोसाई गवडे वार्ता पठाईला. महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीला परत आले वृंदावनातून, तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामींनी त्वरित ही बातमी बंगालला पाठवली. अरे महाप्रभू आले. सुनी शची आनंदित सब भक्तगण, सवे मिली नीलाचले करीला गमन. हे ऐकताच सचीमाता आणि इतर भक्त नवदीपमधले खूप खुश झाले, प्रसन्न झाले, आनंदित झाले आणि ते त्वरितच नीलाचल म्हणजे जगन्नाथपुरीला जायला तयार झाले. पुलिन ग्रामी भक्त आरयत खंडवासी, आचार्य शिवानंद सरे मिलीला सभेयासी. तर सर्व भक्त रस्त्यामध्ये पुलिना ग्राम आणि श्रीखंड तसेच अद्वैत आचार्य हे सगळे यांना भेटत, शिवानंद सेन यांना भेटण्यासाठी सगळे एकत्र आले तिकडे. शिवानंद करे सबार घाटी समाधान,
सबारे पालन करे देय वासस्थान. तर पूर्ण जो हा प्रवास आहे त्यात सर्वांचं राहण्याचं खाण्याचा सगळा जो मॅनेजमेंट होती ती शिवानंद सेन यांनी व्यवस्थित केली. एक कुक्कुर चले शिवानंद सने, भक्ष दिया लाया चले करिया पालने. तर जगन्नाथपुरीला जाताना एक कुत्रा होता जो शिवानंद सेन यांच्या मागे मागे चालत लागला. तर शिवानंद सेन यांनी त्याला पण खायला व्यवस्थित दिलं आणि त्याला पण त्याचं पण रक्षण केलं. एक दिन एक स्थाने नदी पारे पार हैते, उडिया नाविक कुक्कुर नाछाडिया नौका ते. आता प्रवासामध्ये कधी कधी त्यांना नदी पण क्रॉस करायला लागायची. तर ओरिसामध्ये एकदा त्यांनी सगळे बोटमध्ये बसले तेव्हा तो बोटवाला म्हणाला की मी कुत्र्याला घेणार नाही. कुक्कुर राहिला शिवानंद देखी हैला, दशपान कडी दिया कुक्कुरे पार कैला. तर कुत्र्याला बाहेरच बघितल्यानंतर शिवानंद सेन जे आहे, शिवानंद सेन हे थोडे दुःखी झाले. ते म्हणाले नाही नाही 10 पानं जास्त घ्या पण त्या कुत्र्याला पण घ्या. काही जी पाना वगैरे आहे ही त्या काळचे ते चलन आहे. ते खडीज कॉंगशेल म्हणजे असतं ना ते. आता ते कुठले संपुष्टात आले. आता तर पैसे पण आपले संपुष्टात झाले. 5 पैसे 10 पैसे काय 1 रुपये पण आता आहे म्हणा. पण 50 पैसे 4 आणे हे सगळे गायब झाले. 8 आणे. एक दिन शिवानंदे घाटी आले राखील, कुक्कुर के भात दिते सेवक पासरीला. एक दिवस शिवानंद सेन यांना एक टोळ असतं, टोलवाले असतात ना, त्यांनी थांबून ठेवलं. तर त्याची वार्तालाप करायची, यांना सोडा वगैरे असं करता करता ते तर त्यांचा जो सेवक होता तो विसरला की अरे त्या कुत्र्याला पण थोडा भात द्यायचा होता. रात्री आसी शिवानंद भोजनेर काले, कुक्कुर पाईछे भात सेवक हे पुछिले. रात्री जेव्हा शिवानंद सेन परत आले आणि स्वतः बसले प्रसादाला, तेव्हा त्यांनी विचारलं त्या सेवकाला की अरे त्या कुत्र्याला दिलं की नाही खायला. कुक्कुर नाही पाय भात शुनी देख दुःखी हैला, कुक्कुर चाही ते 10 मनुष्य पाठायला. जेव्हा त्याला माहीत पडलं की अरे त्या कुत्र्याला खायला दिलं नाही त्यामुळे तो चालला गेला, तर ते खूप दुःखी झाले आणि त्यांनी 10 माणसं पाठवले त्या कुत्र्याला शोधायला. चाहिया ना पाहिला कुक्कुर लोक सब आईला, दुःखी हैया शिवानंद उपवास कैला. हे जे 10 जण परत आले शोधून की अरे कुत्रा सापडला नाही, तेव्हा शिवानंद सेन खूप दुःखी झाले आणि त्यांनी उपवास केला. प्रभाते कुक्कुर चाही काहा ना पाहिला, सकल वैष्णवेर मने चमत्कार हैला. सकाळी सगळेजण त्या कुत्र्याला शोधत होते पण कुठेच त्यांनी त्याचा शोध घेऊ शकले नाही. आणि सगळे वैष्णव थोडे आश्चर्यचकित झाले की आता प्रभुपाद लिहितात की शिवानंद सेन यांचं जे आकर्षण किंवा त्यांची जी आसक्ती आहे या कुत्र्याप्रती ही खूप मोठा त्याचं त्या कुत्र्यासाठी काय आहे ते भाग्य आहे. तर बेसिकली ते काय लिहिलं आहे, कुठल्याही एका शुद्ध भक्ताचा समजा शुद्ध भक्ताला आपल्याप्रती एखादी आसक्ती झाली तर आपण समजायचं आपलं जीवन सार्थक झालं. कारण तो भक्त त्याला सोडणार नाही, कुठल्याही परिस्थितीत त्याला योग्य मार्गावर आणून ठेवेल. आणि जेव्हा कृष्ण बघतात की हा माझा शुद्ध भक्त या व्यक्तीबद्दल आसक्त आहे, तर कृष्ण स्वतः त्याच्या जीवनामध्ये लक्ष देतात. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की तुम्ही तर ठाकूर तोमार कुक्कुर बलिया जानह मोरे. तर बेसिकली वैष्णवाला भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की अरे मी अशा प्रकारचं माझी विचारसरणी आहे की इवन मी समजा आपलं भौतिक जग सोडून आध्यात्मिक जगात गेलो नाही तरी त्या बेस्ट चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या भक्ताकडे
कुत्र्याचा जन्म मिळाला म्हणजे बेसिकली त्याच्या घरात कुत्रा झालो तरी मी माझं भाग्य समजेल. मी काय म्हणतात ते की खूप पुण्य केल्यानंतर ही पोस्ट मिळेल. हे जे खूप शरणागती मधलं एक भजन आहे ते त्यात अशा प्रकारे आहेत की भक्तिविनोद ठाकूर खूप सविस्तरपणे लिहितात. त्यात ते लिहितात, कीट जन्म हवा यथा तुवा दास. ते म्हणतात की तू ॲक्च्युली भक्ताच्या घरी एखादा कीट जन्म मिळाला तर असा जन्म मी काही त्याच्यात कुठल्याच प्रकारचं हानी नाही आहे. जन्मांतर तो मिळालं तर चालेल. काय म्हणतात आहे की कीट किंवा कुत्रा झालं तर मी भक्ताचं मला उच्चिष्ट मिळेल, प्रसाद महाप्रसाद मिळेल. तर ही तर वैष्णवाचा जन्मांतर ही इच्छा आहे अशा प्रकारे. उत्कंठाय चली सबे आईला नीला चले पूर्ववत महाप्रभू मिलीला सकले. तर तिथे झालं, तो कुत्रा काही सापडला नाही. तर सगळे निघाले आणि जगन्नाथपुरीला महाप्रभूंना भेटायचं आहे. त्यासाठी ते म्हणजे खूप फास्ट चालायला लागले आणि शेवटी ते नेहमीसारखे महाप्रभूंना भेटले. सबालय्या कैला जगन्नाथ दर्शन सबालय्या महाप्रभूर करे न भोजन. तर महाप्रभू मंदिरात गेले जगन्नाथजीचं दर्शन घ्यायला. त्याच दिवशी महाप्रभूंनी सर्व भक्तांसोबत काय केलं, प्रसाद घेतला. पूर्ववत सबारे प्रभू पाठाईला वासास्थाने प्रभू ठाई प्रातःकाले आईला आरदिने. पूर्वीप्रमाणे महाप्रभूंनी काय केलं, सगळ्यांना आपापल्या ज्या रूम्स प्रोव्हाइड केल्या होत्या राहण्यासाठी तिथे पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी महाप्रभू सगळ्यांसमवेत जगन्नाथजीचं दर्शन घ्यायला आले. आसिया देखील सबे सहित कुकुरे प्रभू पासे वसियाचे किछु अल्प दुरे. तर सर्व भक्त जेव्हा महाप्रभू जिथे राहत होते तिथे आले त्यांना भेटायला, त्यांनी बघितलं अरे जवळच महाप्रभूंच्या थोडं दूरच तो कुत्रा तिथेच होता. प्रसाद निर केल शस्य देन फेलाइया रामकृष्ण हरी कह बले न हासिया. तर आणि तेवढंच नाही तर महाप्रभू काय करायचे, महाप्रभू नारळ खात होते. म्हणजे कच्चं आपलं एकदम आपल्या नारळाची ती हे असते ना मलाई, बेसिकली जास्त कडक नसणारं ते नारळ खात होते. अर्ध खायचे आणि ते कुत्र्याला फेकायचे आणि तो जम मारून ते पकडायचा आणि काय करायचा, तो रामकृष्ण हरी म्हणत कुत्रा ते खाल्यानंतर. शस्य खाय कुक्कुर कृष्ण कहे बार बार देखिया लोकेर मन हैला चमत्कार. एखादा एक कुत्रा तो उडी मारून ते नारळ पकडतोय आणि कृष्ण कृष्ण वारंवार बोलतोय. हे बघून सर्व भक्तांना खूप आश्चर्य झालं. शिवानंद कुक्कुर देखी दंडबद्ध कैला दैन्य करी निज अपराध क्षमाईला. तर शिवानंद सेन मात्र यांनी काय केलं, त्या कुत्र्याला दंडवत प्रणाम दिला आणि माफी मागितली की ज्याच्याकडनं काय अपराध झाला होता. त्यांनी समजलं की त्याला एक दिवस त्याला भोजन दिलं नाही, त्याने भोजन देऊ शकले नाही. ते आरदीन केह तार देखाना पाहिला सिद्ध देह पाहिया कुक्कुर वैकुंठे ते गेला. दुसऱ्या दिवशी कोणीच त्या कुत्र्याला बघितलं नाही. कारण काय, कारण त्याला सिद्ध देह प्राप्त होऊन तो वैकुंठाला परत गेला. तर हा आहे साधू संघाचा परिणाम. तर एक आहे की सर्व पापीतील पापी व्यक्तीचं कोण आपण बघितलं की जगाईमध्ये आहे की नाही, कुठल्याच प्रकारचे त्यांनी पाप केलं नाही, पाप सोडलं नाही. असं एक सर्व पाप कित्येक वेळा केलेले असतील ते जेव्हा नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांच्या संपर्कात आले आणि नंतर महाप्रभूंची त्यांना कृपा मिळाली, काय झालं, ते परम वैष्णवात त्यांचं रूपांतर झालं. आता इथे तर आपण बघतो प्राणी एक
कुत्रा हा पण काय झाला, साधू संघाच्या सहवासात येऊन काय झालं, त्यांनी सर्व प्रकारचे त्याचे जे पूर्वकर्म आहेत ते त्याने समाप्त केले. आईछे दिव्य लीला करे शचिरनंदन, कुक्कुर के कृष्ण कहा करील मोचन. असे श्री महाप्रभूंचे काय अशा लीला आहेत जे त्यात आपण बघितलं की एखादा कुत्रा पण महामंत्र हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपला सिद्ध झालेला आहे. येथा प्रभू आज्ञाय रूप आईला वृंदावन, कृष्णलीला नाटक करीते हैला मन. तेवढ्यात रूप गोस्वामी जे आहेत ते वृंदावनात होते. तेही महाप्रभूंना म्हणजे महाप्रभूंची जी म्हणजे महाप्रभूंनी काय दिलं होतं, प्रत्येकाला काही कार्य दिलं होतं. रूप आणि सनातन गोस्वामी वृंदावनात राहा, हे की नाही. तिथले जे लुप्त जे तीर्थस्थळ आहेत ती पुनर्प्रस्थापित करा आणि शास्त्र लिहून शास्त्राचा खोल अभ्यास करून अशा प्रकारचा उपदेश लिहा जी सर्वसामान्य व्यक्ती पण भक्ती करू शकेल. तर त्या दरम्यान एक त्यांनी काय केलेलं आहे, श्रीकृष्ण यांच्या लीलेवर एक नाटक लिहिलं होतं त्यांनी. ते नाटक लिहिण्याच्या संदर्भात ते महाप्रभूंना भेटण्यासाठी पुरीत आले रूप गोस्वामी. वृंदावने नाटकेर आरंभ करीला, मंगलाचरण नांदी श्लोक तथाईक लिखिला. तर त्यांनी हा ड्रामा वृंदावनातच लिहायला सुरुवात केला आणि त्याचं जे सुरुवात जे मंगलाचरण आहे, हे मंगलाचरण काय लिहितो आपण की भगवंत आणि शुद्ध भक्तांचा आशीर्वाद प्राप्त करायचा. हे कार्य मी चालू करतो, पहिले त्याच्यात तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. तर ते काय, तर नाटक चंद्रिका हे जे आहे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्यात ते लिहितात की प्रस्तावनास्तु मुखे नंदी कार्या स्वभाव शुभावह, आसीर नमस्क्रिया वस्तु निर्देशान्यत मान्वितः, अष्टभिर्दशभिर्युक्ता किंवा द्वादशभि पदे चंद्रनामांकित प्रायो मंगलार्थ पदोज्वल, मंगलम चक्रकमल चकोर कुमुदादिकम. त्याच प्रकारे अशा प्रकारचा तो ड्रामाचा हा इंट्रोडक्टरी पोर्शन होता. त्याला म्हणतात नांदी श्लोक. पथे चली आयसे नाटकेर घटना भाविते, कदच्या करिया किछु लागिला लिखिते. अच्छा, गौड देश जो आहे त्याच्या रस्त्यावर रूप गोस्वामी हा या ड्रामामध्ये काय काय होईल ह्याच्याबद्दल विचार करायला लागले, म्हणजे कसा लिहायचा. आणि म्हणून त्यांनी काही नोट्स बनवल्या आणि ते लिहायला लागले. तर नाटक लिहायचं तर पहिले काय असं थीम बनवायला लागते, नंतर मग त्याच्यात काय 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 ॲक्शन्स होतील वगैरे त्यातून लिहायला लागले. आई मते दुई भाई गौड देश आईला, गौडे आसी अनुपमेर गंगा प्राप्ती हैला. अशा प्रकारे रूप आणि अनुपम हे बंगालला पोचले, पण तिथेच अनुपम याचा मृत्यू झाला. तर हे तीन भाऊ आपल्याला माहीत आहे, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि अनुपम, त्यांचा तिथेच मृत्यू झाला. रूप गोसाई प्रभू पासे करीला गमन, प्रभू रे देखिते तारे उत्कंठित मन. पुढे रूप गोस्वामी नीलाचलला पोचले आणि महाप्रभूंना भेटले आणि त्यांना भेटण्यासाठी ते खूप आतुर झालेले होते. अनुपमेर लागी तार किचू विलंब हैला, भक्तगण पास आयला लागना पाहिला. तर अनुपम यांच्या मृत्यूमुळे रूप गोस्वामींना महाप्रभूंना भेटण्यासाठी विलंब झाला आणि म्हणून रूप गोस्वामी ॲक्च्युली बंगालला गेले थोड्या भक्तांना भेटायला.
आणि तेव्हा त्यांना कळालं की अरे बंगालमधील लोक तर आधीच गेलेले आहे नीलाचलला. उडिया देशे सत्यभामापूर नामे ग्राम, एक रात्री सई ग्रामे करीला विश्राम. तर ते एकटेच निघाले आणि जाता जाता त्यांना सत्यभामापूर या एका ओडिसामध्ये एक गाव आहे, तिथे ते थांबले. एक म्हणजे त्या रात्री थांबले. हे सत्यभामापूर कुठे आहे? कटक जे आहे ओडिसामध्ये हे आहे मोठं शहर, तिथे आहे एक गाव. ते रात्रे स्वप्ने देखे एक दिव्य रूप नारी, सम्मुखे आसिया आज्ञा दिल बहु कृपा करी. तिथे ते आराम करत असताना त्यांना स्वप्नात एक खूप दिव्य स्त्री दिसली. ती आली आणि त्यांनी त्यांना एक आदेश दिला. काय आदेश दिला? आमार नाटक पृथक करह रचन, आमार कृपा ते नाटक हैबे विलक्षण. ती म्हणाले की माझ्यासाठी सेपरेट एक ड्रामा लिही, नाटक लिही, आणि माझ्या कृपेने ते खूपच विलक्षण नाटक होईल. ही कोण होती? सत्यभामा. स्वप्ने देखी रूप गोसाई करीला विचार, सत्यभामार आज्ञा पृथक नाटक करीबार. या स्वप्नानंतर रूप गोस्वामींनी विचार केला की आता सत्यभामाचा जो आदेश आहे त्यानुसार मला एक त्यांच्यासाठी सेपरेट ड्रामा करायला लागेल. म्हणून 2 ड्रामा केले त्यांनी, एक वृंदावन आणि एक द्वारका. सत्यभामाच्या लीला द्वारकेत, राधाराणीच्या वृंदावनात. व्रजपूर लीला एकत्र करियाची घटना, 2 भाग करे एबे करी मू रचना. तर त्यांनी काय केलं होतं की वृंदावन आणि द्वारका याच्या सर्व लीला यांनी एकत्र लिहून आणल्या होत्या, सर्व नाटक. आता त्यांनी विचार केला की त्यांचा 2 विभाग करावा लागतील, सेपरेट ड्रामा. भाविते शीघ्र आईला नीला चले, आसी उत्तरीला हरिदास वास थाले स्थले. या विचारांमध्ये मग्न होऊन ते त्वरित जगन्नाथपुरीला पोहोचले आणि हरिदास ठाकूर यांच्या कुटीरमध्ये थांबले. हरिदास ठाकूर तारे बहुकृपा कैला, तुम्ही आसिबे मोर प्रभू यई कहिला. तर हरिदास ठाकूर आणि यांचं श्रील रूप आणि सनातन गोस्वामींप्रती खूप प्रेम होतं. ते अशा प्रकारचं प्रेम होतं की ते म्हणायचे की तुम्हीच माझे प्रभू आहात. तर तिथे ते म्हणतात की बेसिकली तुम्ही आसिबे, इथे म्हणतात की तुम्ही येणार आहे हे मला महाप्रभूंनी आधीच सांगितलं. महाप्रभूंनी त्यांना आधीच कल्पना दिली होती. उपल भोग देखी हरिदासेर देखी ते, प्रतिदिन आईसेन प्रभू दिला अचंबिते. तर महाप्रभूंचा रोजची दिनचर्या काय होती? उपलभोग म्हणजे जो सकाळी 9-10ला जगन्नाथजींना जो भोग लावतात ना, त्याच्यानंतर जी आरती असते उपलभोग आरती, ती झाल्यानंतर महाप्रभू तो प्रसाद घेऊन हरिदास ठाकूर यांच्याकडे यायचे रोज. तर त्या दिवशी पण महाप्रभू त्वरित तिथे अचानक आले. रूप दंडवत करे हरिदास कहिला, हरिदासे मिली प्रभू रूपे आलंगीला. जेव्हा महाप्रभू आले तिथे तर रूप गोस्वामींनी त्वरित त्यांना दंडवत दिला आणि हरिदास ठाकूर त्यांना महाप्रभूंना सांगतात की हे रूप गोस्वामी तुम्हाला दंडवत देतात. महाप्रभूंनी त्वरित त्यांना आलिंगन दिलं. हरिदास रूपे लाइया प्रभू वसिला एक स्थाने, कुशल प्रश्न इष्ट गोष्टी कैला कट क्षणे. महाप्रभू हरिदास ठाकूर आणि रूप गोस्वामी यांच्यासोबत एक ठिकाणी बसतात. त्यानंतर विचारपूस करतात महाप्रभू की सगळं काही व्यवस्थित चाललं आहे का. थोड्या वेळ त्यांच्याशी विचारपूस करतात, विविध प्रश्न विचारतात. सनातनेर वार्ता येबे गोसाई पुछिला, रूप कहे तारसंगे देखा ना हाईला. महाप्रभू विचारतात सनातन गोस्वामी काय करतात आहे. रूप गोस्वामी म्हणतात मी त्यांना भेटलो नाही. आम्ही गंगा पथे आईलो, ती हो राजपथे,
अतएव आम्हाला देखा नाहील तार साथे. तर मी गंगेच्या काठावरून येत होतो आणि ते राजमार्गावरून येतात, त्यामुळे आमची भेट झाली नाही. प्रयागे सुनीलू ते हो गेला वृंदावने, अनुपमेर गंगा प्राप्ती कैला निवेदने. तर रूप गोस्वामी नंतर महाप्रभूंना सांगतात की अनुपम यांचा मृत्यू झाला. आणि दुसरं गोष्ट की प्रयागमध्ये मी आधीच ऐकलं की अरे ते तर आधीच वृंदावनला गेलेले आहे. कोण? सनातन गोस्वामी. रूपे तहा वासा दिया गोसाई चलिला, गोसाईर संगी भक्त रूपे रमिलेला. तर महाप्रभू नंतर परत रूप गोस्वामी यांची राहण्याची सोय करतात आणि नंतर आपल्या पर्सनल असोसिएट म्हणजे त्यांच्यासोबत रूप गोस्वामींना भेटायला येतात. कोण आहेत त्यांचे निकटीय सहचर? कोण आहेत ते? महाप्रभूंचे नेहमी असतात कोण आहेत? स्वरूप दामोदर गोस्वामी, हे की नाही? तर हे त्यांच्यासोबत येतात. आणि भरपूर आहे बाकी. आर दिन महाप्रभू सब भक्त लाइया, रूपे मिलाइला सबाई कृपात करिया. दुसऱ्या दिवशी महाप्रभू परत रूप गोस्वामींना भेटतात आणि खूप कृपावश होऊन ते काय करतात? महाप्रभू सर्व भक्तांची रूप गोस्वामींना भेट करून देतात. कारण तेव्हापर्यंत सगळे रूप गोस्वामी नवीन आहे. महाप्रभू कुठे भेटले रूप गोस्वामींना? पहिले प्रयाग, म्हणजे ते बेसिकली वाराणसीला सॉरी, म्हणजे दशाश्वमेध घाट, म्हणजे काशी किंवा वाराणसी सेमच आहे. तिथे त्यांना इन्स्ट्रक्शन दिले, सनातन गोस्वामीला पण दिले. आणि त्यानंतर दुसरी भेट काय आहे आता इथे वृंदावनात, नीलाचलमध्ये. तर अजूनपर्यंत त्यांची भेट नाही झाली कोणाची. पण महाप्रभू सगळ्यांची भेट करतात. सबार चरण रूप करिला वंदन, कृपा करी रूपे सभे कैला आलिंगन. रूप गोस्वामी सगळ्यांना साष्टांग दंडवत देतात आणि सर्वजण त्यांना आलिंगन देतात की महाप्रभूंचे खूप निकट पार्षदी आहे रूप गोस्वामी. अद्वैत नित्यानंद तोमार दुईजने, प्रभू कहे रूप कृपा कर काय मने. तर निकटीय पार्षदीमध्ये आपण मेन विसरलो, कोण आहेत? नित्यानंद आणि अद्वैताचार्य. ते पण तिथे आलेले आहेत. तर हे सगळे पोहोचले आहेत तिथे. जनरली ते कुठे राहतात? महाप्रभूंनी नित्यानंद यांना काय आज्ञा दिली आहे? बंगालमध्ये प्रचार करा, मास प्रचार सगळ्या विलेजमध्ये. आणि अद्वैताचार्य तुम्ही बंगालमध्ये होता, म्हणजे बेसिकली स्थायिक राहते. तर नीलाचलमध्ये अद्वैताचार्य आणि नित्यानंद प्रभू कधीच नसतात. फक्त रथयात्रा या त्या दरम्यानच राहतात. बाकी मग प्रचार करा. इवन श्रीवास ठाकूर, गदाधर पंडित आहे ॲक्च्युली तिथे नीलाचलमध्ये. त्यांना मात्र क्षेत्र संन्यास दिला की नीलाचल सोडायचं नाही. बाकी जे पंचतत्वामधले 3 जे आहेत, श्रीवास ठाकूर, नंतर अद्वैताचार्य आणि नित्यानंद प्रभू, हे तिन्ही बंगालमध्ये जातात. त्यांना आज्ञा ती आहे. फक्त राधाराणी आहे म्हणजे गदाधर पंडित, म्हणून त्यांना क्षेत्र संन्यास दिला की नीलाचलमध्ये टोटा गोपीनाथ तिथे त्यांची सेवा करा. आणि बाकी मग इतर सगळे आहेत, जगदानंद पंडित, नंतर स्वरूप दामोदर गोस्वामी, रामानंद राय, हे सगळे इतर भरपूर नाव आहे. भरपूर जे त्यांचे पार्षद नेहमी सदैव त्यांच्यासोबत राहतात. तर महाप्रभू अद्वैताचार्य आणि नित्यानंद प्रभूंना म्हणतात की तुम्ही रूप गोस्वामींना तुमचा म्हणजे पूर्ण कृपा द्यावी, होल हार्टेडली तुम्ही त्याला काय करावं? कृपा द्यावी. तोमा दुहार कृपा ते इहार हौ तैचे शक्ती, याते विपरीते वारे न कृष्ण रस भक्ती. का? कारण हे आचार्य, यांना शास्त्र लिहायचे आहेत, हे की नाही? तर तुमच्या कृपेने ते इतके शक्तिशाली झाले पाहिजे की सर्व शास्त्रांचे जो ट्रान्सेंडल रस आहे, म्हणजे मेलोज आहेत, भक्तिमय सेवेचा जो आध्यात्मिक
विविध 5 रस आहेत त्याबद्दलचे सविस्तर विवरण ते शक्तिशालीरित्या करू शकले पाहिजे. त्यासाठी तुमच्या कृपेची, तुमच्या आशीर्वादाची त्यांना खूप गरज आहे. गौडिया उदिया यत प्रभुर भक्तगण सवार हैला रूप स्नेहर भाजन. तर गौडिया म्हणजे बंगाल, उडिया म्हणजे ओडिसा. या सर्व भक्तांचं काय झालेलं आहे, रूप गोस्वामींनी मन जिंकलं आणि त्वरित सगळ्यांचं ते स्नेहपात्र झाले. हे रूप गोस्वामी. प्रतिदिन आसी रूपे करे न मिलने मंदिरे येई प्रसाद पाय्या देन दुई जने. तर आता पहिले फक्त हरिदास ठाकूर यांना प्रसाद मिळत होता. आता महाप्रभू इवन रूप गोस्वामी यांच्यासाठी पण प्रसाद घेऊन यायचे. कारण रूप सनातन आणि हरिदास ठाकूर हे मंदिरात प्रवेश नव्हता त्यांना लक्षात. कारण त्यांनी यवन सेवा केली होती इन द सेन्स. तर त्या काळातली जी प्रथा होती की त्यांना एंट्री नव्हती. म्हणून महाप्रभू आता प्रतिदिन रूप गोस्वामींना भेटायचे आणि त्यांना प्रसाद द्यायचे. इष्टा गोष्टी दुहासने करी कटक्षण मध्यान्न करीते प्रभू करीला गमन. दोघांशी ते थोडा वेळ बोलायचे आणि नंतर मध्यान्न म्हणजे दुपारी ते तिथून चालले जायचे. आईमत प्रतिदिन प्रभुर व्यवहार प्रभू कृपा पाय्या रूपेर आनंद अपार. तर रोज महाप्रभू जेव्हा रूप गोस्वामींना भेटायचे हे दिवसेंदिवस बघितल्यानंतर रूप गोस्वामी यांना अमर्यादित आनंद झाला. यारे आपलं काय भाग्य आहे, रोज महाप्रभू आपला भेटतात आणि आपल्याशी बोलतात आहे. भक्तगणला या कैला गुंडीच्या मार्जन आयटोटा आसी कैला वन्य भोजन. आयटोटा म्हणजे एक तिथलं बागेचं नाव आहे आयटोटा. तर महाप्रभूंनी आपल्या सर्व भक्तांना घेऊन काय केलं होतं, आपण गुंडीच्या मार्जन केलं. त्यानंतर ते आयटोटा या म्हणजे आयटोटा म्हणजे काही नाही, तिथलं त्या परिसरातलं ते एक बाग आहे, तिथे त्यांनी पिकनिक केली प्रसादम सगळ्यांचं. प्रसाद खाईया हरिबले सर्व भक्तजन देखी हरिदास रूपेर हर्षित मन. तर जेव्हा हरिदास ठाकूर आणि रूप गोस्वामी यांनी बघितलं की सर्व भक्त एकत्र बसून प्रसाद घेतात आणि हरिनाम घेतात आहे, तर दोघांनाही खूप आनंद झाला. गोविंद द्वारा प्रभुर शेष प्रसाद पाहिला प्रेमे मत्त दुई जन नाचिते लागेला. त्यानंतर महाप्रभूंचा जो महाप्रसाद आहे तो त्यांचे जे पर्सनल सर्वंट आहे गोविंद त्यांनी आणून दोघांना दिला आणि तो प्राप्त झाल्यानंतर दोघेही नाचायला लागले. आरदीन प्रभू रूपे मिली या वसिला सर्वज्ञ शिरोमणी प्रभू काही ते लागेला. एके दिवशी महाप्रभू रूप गोस्वामींना भेटले आणि त्यांना म्हणाले, कृष्णेर बाहिर नाही करिह व्रज हैते व्रज छाडी कृष्ण कभू नाया कहाते. ते म्हणाले की कृष्णाला वृंदावनाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करू नको, कारण कृष्ण एकही क्षण वृंदावनाच्या बाहेर जात नाही. कृष्णो अन्यो यदु संभूतो यह पूर्ण सो अस्ति अतः परः वृंदावनम परित्यज्य स क्वचिन्नैव गच्छति. की कृष्णाला यदुकुमार असे म्हणतात आणि वसुदेव कृष्ण. वसुदेव कृष्ण म्हणजे काय, यदुकुमार. तर हे जे आहेत हे नंद महाराजांचे जे पुत्र आहे कृष्ण नंदनंदन यांच्यापेक्षा वेगळे. कारण यदुकुमार जे आहेत हे आपल्या लीला फक्त मथुरा आणि द्वारकेतच करतात आणि कृष्ण जे आहे नंदनंदन हे कधीही वृंदावन सोडून जातात. तर वृंदावन सोडून जेव्हा कृष्ण जातात तेव्हा काय करतात, वसुदेव म्हणून जातात. वसुदेव म्हणतात वासुदेव. तर वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध, ठीक आहे ना. तर हे त्यांचे जे म्हणजे फर्स्ट बलदेव नंतर ते फर्स्ट चतुर्व्यूह सेकंड चतुर्व्यूह आहे ना, यांचे जे एक्सपॅन्शन आहेत तर त्यात
जेव्हा कृष्ण वृंदावनात श्रीकृष्ण आहेत, जेव्हा ते मथुरा जातात, द्वारकेला जातात, तेव्हा कोण जातं? वासुदेव कृष्ण, वसुदेव पुत्र. तर त्यात दुसरे ऐश्वर्य येतात त्यांचे, म्हणजे बेसिकली जो ऐश्वर्य भाव आला. तर हा जो लघु भागवतामृतमधला श्लोक आहे रूप गोस्वामीचा. एत कही महाप्रभू मध्यान्हे चलिला, रूप गोसाई मने किचू विस्मय हैला. हे म्हटल्यानंतर महाप्रभू आपले दुपारचं स्नान करण्यासाठी देऊन गेले, तेव्हा रूप गोस्वामी मात्र आश्चर्यचकित झाले. पृथक नाटक करीते सत्य भामा आज्ञा दिला, जानिलू पृथक नाटक करीते प्रभू आज्ञा हैला. तर सत्यभामाने मला आदेश दिला की 2 वेगवेगळे नाटक लिहा. त्यावर रूप गोस्वामी विचार करतात की आत्ता मला कळालं की अरे, ते ॲक्च्युली हे महाप्रभू हे कन्फर्म करतात आहे की 2 वेगवेगळे भाव आहेत हे कृष्णाचे. पूर्वे 2 नाटक शील एकत्र रचना, 2 भाग करी एबे करी मु घटना. तर पूर्वी मी दोन्ही ड्रामा एकत्र लिहिले होते, आता मला ते वेगवेगळे करायला लागते. 2 नांदी प्रस्तावना, 2 संघटना, पृथक करिया लेखी करिया भावना. आता दोघांसाठी मंगलाचरण वेगवेगळं लावावं लागेल, कारण द्वारकेत काय लावावं लागेल? द्वारकापत्नी जे आहेत, म्हणजे त्यांचा आशीर्वाद किंवा तिथल्या यांचं घ्यावं लागेल. आता मला खूप खोलवर विचार करावा लागेल सर्व विषयांचा, आणि तिथल्या वेगवेगळ्या जे घटना झाल्या त्यांचा. हे 2 नाटक कुठले आहेत? विदग्ध माधव म्हणजे वृंदावन नाटक, आणि ललित माधव म्हणजे द्वारकातील पासून, द्वारका आणि मथुरा. रथयात्रा जगन्नाथ दर्शन करिला, रथ अग्रे प्रभुर नृत्य कीर्तन देखीला. तर आपण मध्य लीलेमध्ये बघितलं की नाही, दोन्ही नाटकांमधले भरपूर भाग आठवते की नाही तुम्हाला? तर रथयात्रेदरम्यान रूप गोस्वामींनी महाप्रभूंना बघितलं, जगन्नाथजींचं दर्शन घेतलं. तर आत्तापर्यंत यांनी दर्शन घेतलं नाही. हिंदूं व्यतिरिक्त सर्वजण जगन्नाथजींचं दर्शन कधी घेतात? एकदाच, जेव्हा रथयात्रा. आणि त्यांनी सर्वप्रथम बघितलं आता महाप्रभूंचं नृत्य आणि त्यांचं कीर्तन रथासमोर पहिल्यांदाच बघितलं. प्रभुर नृत्य श्लोक शुनी श्री रूप गोसाई, सई श्लोकार्थ लाइया श्लोक करिला ताथाई. तर महाप्रभू या दरम्यान काही श्लोक फुटतात, म्हणजे ते रूप गोस्वामी ऐकतात, आणि त्वरितच त्याच विषयासंबंधी एक दुसरा श्लोक बनवतात. पूर्वे सही सब कथा करियाची वर्णन, तथापि कहिये किचू संक्षेपे कथन. तर हे मी आधीच मध्य लीलेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, थोडक्यात सांगतो परत दुसरं म्हणून. सामान्य एक श्लोक प्रभू पडे न कीर्तने, केने श्लोक पडे इहा केह नाही जाने. तर हे रथयात्रे दरम्यान नृत्य आणि जप कीर्तन करताना महाप्रभू एक श्लोक गातात, पण कोणीही त्याचा अर्थ समजू शकत नाही. सबे एक स्वरूप गोसाई, श्लोकेर अर्थ जाने, श्लोकानुरूप पद प्रभू के करा या आस्वादने. फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी हेच फक्त जाणत होते या श्लोकात मागचा अर्थ काय. आणि जो महाप्रभूंचा जो वेगवेगळा ॲटिट्यूड आहे, तो त्यानुसार ॲटिट्यूड त्यांचा मूड जो आहे त्यानुसार स्वरूप दामोदर गोस्वामी विविध प्रकारचे श्लोक महाप्रभूंना ऐकायचे. तर महाप्रभू समजा विरह भावमध्ये असेल तर विरह श्लोक गायचे, मग त्यांचा अजून तो रस उच्चांकार द्यायचा, किंवा मिलनाचे असेल तर मिलनाचे. तर हे स्वरूप दामोदर गोस्वामी कोण आहे? ललिता देवी, ललिता सखी, त्यामुळे ते राधाराणी
म्हणजे महाप्रभूंना विविध प्रकारचे मूड त्यांना माहीत होते की आता राधाराणी कुठला मूड, त्यानुसार त्यांना ती मदत करत असे. रूप गोसाई प्रभुर जानिया अभिप्राय, सही अर्थे श्लोक कैला प्रभू रे जय भाय. पण रूप गोस्वामींनी मात्र इथे महाप्रभूंचा इंटेन्शन बघितलं, त्यांचा मूड कॅच केला आणि म्हणून त्यांनी हा श्लोक रचला. यह कौमार हर स एव ही वरस, त एव चैत्र क्षपास, ते चोन्मिलित मालाति सुरभय, प्रौढ कदंबा नीलः, सा चैवास्मि तथापि तत्र सुरद व्यापार लीला विधो, रेवा रोधसी वेतसी तरु तले चेत समुत्कंठे. हा श्लोक काय गातोय की युवावस्थेत ज्याने माझं हृदय चोरलं होतं ती सेम व्यक्ती ही इथे आहे. तीच आता माझे स्वामी झालेली आहे. आणि हे चैत्र महिन्यातील हे समान रात्री आहेत. कुठल्या पौर्णिमाचे रात्र आहेत चैत्र महिन्यातील. आणि मालती जे फूल आहे ते मालतीचा तोच सुगंध इथे येतो आहे. आणि कदंबाचं जे अरण्य आहे त्यातील जी हवा आहे ती इकडे येते आहे. आणि आपला जो इंटिमेट जो संबंध आहे कोण राधाकृष्णांचा, कशाचा, तो प्रेम संबंध आहे, त्याने माझं जे मन आहे तिथे खेचला जातं, तरी माझं मन हे काय खुश दिसत नाही. आणि मी आता परत रेवा नदी म्हणजे वेतसी झाडाच्या खाली रेवा नदीच्या गाठावर परत तिथे जायसाठी मी आतुर झालेले आहे. ही माझी इच्छा आहे. तर ही काय महाप्रभू कुठे आहेत आता सध्या? जगन्नाथजींच्या रथासमोर नृत्य करतात आहे. तर जगन्नाथजी म्हणजे जगन्नाथपुरी काय आहे? द्वारका आहे. तर जगन्नाथजी म्हणजे जगन्नाथ आहेत, द्वारकाधीश हे की नाही, राजे आहेत, समजलं ना. आणि तिथे सगळं चाललं आहे. तर राधाराणी म्हणते की सगळंच सारखं आहे, सगळं सेम आहे. चैत्र नाही, मालती फ्लावर आहेत, कदंब जो अरण्यातून जो एक वारा येतो आहे तो सुगंध घेऊन येतो आहे. आणि तेच माझे कृष्ण आहेत. पण मला म्हणजे आनंद येत नाही कुठल्या प्रकारचा. तो आनंद मी वृंदावनात जो अनुभवत होती याची काही तुलना नाही आहे. म्हणून मला आता परत तिकडे जायचं आहे वृंदावनमध्ये, ही माझी इच्छा आहे. प्रिय सोऽयं कृष्ण सहचारी कुरुक्षेत्र मिलितस्, तथाहं साराधा तद इदम उभयो संगम सुखम, तथापि अंतके खेलान मधुर मुरली पंचमज्जुषे, मनोमय कालिंदी पुलिन विपिनाय स्फुरयती. ते म्हणते की सखी आता मला माझा जो जुना मित्र आहे आणि कृष्ण हे या कुरुक्षेत्रावर भेटतात आहे. तर हे बेसिकली कुठलं आहे हे? तर रथयात्रा म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे की ही लीला काय आहे. कुरुक्षेत्रावर परत एकदा कृष्ण आणि राधाराणी भेटतात. सर्व वृंदावनवासी आणि द्वारकावासी एकदा कुरुक्षेत्रावर येतात इक्लिप्स म्हणजे ग्रहणाच्या दिवशी. तर तिथे सगळे भेटतात. तेव्हा सगळे आपापसात भेटत असतात. तेव्हा कृष्णाला वेळ भेटतो. तर सर्व गोपी कृष्णाला काय म्हणतात आता एका मनाच्या रथावर बसवतात आणि वृंदावनला चला म्हणून येतात. इथे हे जे राजवाडे, घोडे, तुमचे मुकुट आणि परिधान, वेपन्स जे आहेत, अस्त्र आणि एवढा सगळा तो थाटबाट आपल्याला ती मजा देत नाही. इन द सेन्स आम्हाला आपुलकी नाही, त्यात स्नेह नाही आहे. आम्ही तुम्हाला काय बघू शकतो? गोपाल बस. म्हणून राधाराणी आणि इतर जे गोपीज आहेत हे यांचा रथ जो आहे तो वृंदावनाकडे ओढतात. ती आहे रथयात्रा.
म्हणून श्रीकृष्ण इथे राधाराणी म्हणतात आहे की मी सेम राधाराणी आहे, म्हणजे महाप्रभू म्हणतात आहे. आणि आता परत आपण भेटतो इथे. तर जगन्नाथ जे कृष्ण, राधाराणी म्हणजे चित्र महाप्रभू, ते हे सगळं आपलं मिलन सुखकारक आहे. पण तरी मी यमुना काठी जाण्याची माझी इच्छा आहे. का? कारण मग आम्हाला तुमचं जे 5th नोटवालं जे बासरी वादन आहे, स्पेसिफिक जे गोपींना बोलवण्यासाठी श्रीकृष्ण वाजवतं, बेसिकली त्यातल्या त्यात राधाराणी बोलवण्यासाठी जे ते वृंदावनात मला ऐकण्याची इच्छा आहे. तर हा जो श्लोक कोणी केला, कंपोज रूप गोस्वामी. हा पद्यावलीमध्ये इन्क्लुडेड आहे. तथा पत्रे श्लोक लिखी चलिते राखीला, चालेते लाखीला, समुद्र स्नान करिवारे रूप गोसाई गेला. त्यांनी कंपोज केला आणि ते त्या काही पानं हे नव्हते, पेजेस नव्हते, म्हणून त्यांनी काय केलं, तालवृक्षाचं एक पान आहे त्याच्यावर लिहिलं आणि तो आपल्या कुटीच्या दारावर लटकवला आणि ते स्नानाला चालले गेले, समुद्र स्नान. हे न काले प्रभू आईला तहा ते मिली ते, चाले श्लोक देखी प्रभू लागेले पडिते. त्याच वेळेस महाप्रभू तिथे आले त्यांना भेटायला, आणि त्यांनी बघितलं की अरे त्या झोपडीवर काय दिसलं, त्यांनी ते पान बघितलं आणि ते श्लोक वाचायला लागले. श्लोक पडी प्रभू सुखे प्रेमाविष्ट हैला, हेने काले रूप गोसाई स्नान करी आईला. श्लोक वाचून त्यांना खूप आनंद झाला आणि त्याच वेळेस रूप गोस्वामी तिथे आले. प्रभू देखी दंडवत प्रांगणी पडिला, प्रभू तारे चापड मारी कही ते लागिला. तर रूप गोस्वामींनी बघितलं अरे भगवंत आले, म्हणून त्यांनी तिथे त्यांना दंडवत दिला आणि प्रभूने त्यांना एक थोडं स्लाइटली एक झापड मारली प्रेमळ आणि बोलायला लागले, गूढ मोर हृदय तुई जानीला के मने, येत काही रूप कैला दृढ आलिंगने. की माझं हृदय हे खूप काय कॉन्फिडेन्शियल आहे, म्हणजे गुप्त आहे. तर हे माझं जे माझ्या मनातील जो विचार आहे हो तू कसं काय जाणला, जाणीले केमने, माझ्या मनात काय आहे हे गुपित आहे, हे तू कसं काय जाणलं, हे म्हणत त्यांनी रूप गोस्वामींना आलिंगन केलं. सही श्लोक लाइया प्रभू स्वरूपे देखाईला, स्वरूपेर परीक्षा लागी ताहारे पुछीला. महाप्रभूने तो श्लोक घेतला आणि स्वरूप दामोदरला दाखवला, एक्झामिन करायला त्याला. त्यानंतर त्याने महाप्रभूंनी स्वरूप दामोदरला विचारलं, मोर अंतर वार्ता रूप जाणीले केमने, स्वरूप कहे जानी कृपा करियाचे आपने. ते म्हणतात की अरे रूप गोस्वामीने माझं हृदय कसं काय जाणलं. स्वरूप दामोदर म्हणतात की माझ्या म्हणजे माझ्यानुसार असं काम झालं कारण तुम्ही त्यांना असीम कृपा दिलेली आधीच, त्यामुळे झालं सगळं. अन्यथा ऐ अर्थ कार नाही हय ज्ञान, तुम्ही पूर्वे कृपा कैला करी अनुमान. याचा अर्थ समजणं कोणालाच शक्य नाही. म्हणून आय कॅन गेस, म्हणजे मी काय म्हणतात त्याला, गेसला काय म्हणू आपण, मी तर्क करतो की पूर्वीच तुम्ही त्याला इतकी असीम कृपा दिले, त्यामुळेच त्यांनी काय केलं आहे हा अर्थ जाणला. प्रभू कहे इहो आमाय प्रयागे मिलिल, योग्य पात्र जानी इहाय मोर कृपा ता हैला. महाप्रभू म्हणता रूप गोस्वामी मला प्रयाग या ठिकाणी भेटले. बेसिकली तो भाग जो आहे प्रयागामध्ये ते भेटले आणि मी यांना योग्य पात्र व्यक्ती समजून काय केलं, नैसर्गिकरित्या पूर्ण कृपा त्याला दिली. तबे शक्ती संचारी आम्ही कैलू उपदेश, तुम्ही ह कही ओ इहान्य रसेर विशेष. आणि त्यानुसार त्यामुळेच मी त्याला माझी जी आध्यात्मिक पोटेन्सी शक्ती जी आहे ती पण त्याला दिली. आता तुम्ही काय करा, त्यांना चांगले इन्स्ट्रक्शन द्या, चांगले मार्गदर्शन करा आणि
त्यातल्या त्यात काय करा, जो आध्यात्मिक रस जे आहेत ते त्यांना शिकवा. आध्यात्मिक रसामधलं त्यांना ज्ञान द्या, त्यांना मार्गदर्शन करा. स्वरूप कहे याती ऐ श्लोकी देखिलू ऐ श्लोक देखिलू, तुम्ही करियाच कृपा तबाही जाणिलू. करून दामोदर म्हणतात, ज्यावेळेस मी हा श्लोक वाचला, त्यातलं जे विशिष्ट कॉम्पोजिशन बघितलं विशिष्ट, तेव्हाच मी समजलं की तुम्ही याला विशेष कृपा दिलेली आहे. म्हणजे स्वरूप दामोदर गोस्वामी इतके पारखी आहेत की कुठे काय होते त्याचंच कनेक्शन ते बरोबर लावत असत. म्हणजे महाप्रभूंशी कनेक्टेड झाला म्हणूनच हे करू शकले ते स्वरूप गोस्वामी, हे त्यांनी जाणलं. फलेन फलकारणम अनुमीयते, की एखादा तो रिझल्ट बघितल्यानंतरच आपण समजू शकतो की याचा कॉज काय, याचं कारण काय. येतं लक्षात? जसं उदाहरणार्थ निगेटिव्ह एक्झाम्पल की भात करपतोय, हे कसं कळेल? अरे मध्ये काय त्याचं कारण समजलं. त्याचं पॉझिटिव्ह याचं हे काय, भगवंतांची मर्सी म्हणजे भगवंतांची कृपा मिळाल्यानंतरच काही गुण विकसित होतील आणि ते प्रदर्शित होतील, अथवा नाही. स्वर्गापगा हेम मृणालिनी नाम नाना मृणालाग्र भुजो भजामः, अन्नानुरूपम तनुरूपरुद्धिं कार्यम निनादाधि गुणान अधीते. तर ही जी स्वर्गातली जी गंगा नदी आहे, यात सुवर्ण कमळ फुलतात. आपल्या इकडे काय असतात, नॉर्मल फुलं, सुवर्ण. तिथे सुवर्ण फुलं असतात. आणि तेथील जे रहिवासी आहेत ते काय करतात, त्याचं जे त्या कमळाचं ते स्टेम असतं, म्हणजे नाभी असते, नाभीने काय म्हणतात त्याला, देठ जे असतं ते देठ खातात. आणि म्हणून ते सुंदर होतात. विविध लोकांचे सौंदर्य वेगळं असतं, सौंदर्य आणि त्यांची कपॅसिटी, शक्ती सगळी. तर या स्वर्गातील लोक खूप सुंदर असतात, हे की नाही? म्हणूनच सगळे लोक तिकडे जायला इच्छा करतात. ते म्हणतात आमच्या सौंदर्याचं कारण काय, तर गंगा नदीतील जे गोल्डन कमळ आहेत, सुवर्ण कमळ, त्याची जी नाळ ती खाल्ल्यामुळे आम्ही सुंदर. हे काय, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. तर त्यांच्या सौंदर्याचं कारण काय, कमळाचं देठ, बेसिकली देठ खाल्ल्यामुळे, अथवा नाही. कारण जो सत्वगुणी अन्न खातो त्याला सत्वगुणी रूप येतं. आणि सत्व गुण काय करतो, शरीराची सौंदर्यता वाढवतो. कारणम गुणसंगस्य सद असद योनी जन्मसु. तर विविध प्रकारे व्यक्ती कुठे कुठे जन्माला कसा येतो, कशामुळे, कारणम गुणसंग सत्व रजतम, या 3 गुणांमध्ये कुठल्या गुणाशी तुम्ही संबंधित आला त्यानुसार विविध योनी जन्म मिळतो. चातुर्मास्य रही गौडे वैष्णव चलिला, रूप गोसाई महाप्रभुर चरणे रहिला. तर चातुर्मासाचे 4 महिने तिथे राहिल्यानंतर सर्व जे बंगाली वैष्णव आहेत ते आपापल्या घरी जायचे, घरी चालले गेले. पण रूप गोस्वामी मात्र तिथे राहिले महाप्रभूंच्या चरणी. एक दिन रूप करेन नाटक लिखन, आचंबिते महाप्रभुर हैला आगमन. एक दिवशी रूप गोस्वामी आपलं नाटक लिहित होते, त्वरित अचानक महाप्रभू तिथे आले. संभ्रमे दुहे उठी दंडवत हैला, दुहे आलिंगिया प्रभू आसने वसिला.
हरिदास ठाकूर आणि रूप गोस्वामींना आश्चर्य झालं की जनरली महाप्रभू यावेळेस येत नाही, म्हणून त्यांनी त्यांना दंड दिला आणि महाप्रभूंनी दोघांनाही आलिंगन दिलं आणि बसले तिथे. क्या पुंथी लिखा बली एकपत्र नीला, अक्षर देखिया प्रभू मने सुखी हैला. महाप्रभूंनी विचारपूस केली की कुठल्या प्रकारचं पुस्तक लिहितोय तू, आणि ते असं बघून त्यांनी एक जे पान आहे ज्यावर लिहितात ते उचलले आणि वाचायला लागले. आणि त्यांनी फक्त रूप गोस्वामींचे हँडरायटिंग बघून त्यांना प्रसन्नता झाली, त्यांचं मन संतुष्ट झालं. आहे ना, कधी कधी ते जे पेपर असतात ना, पेपरमध्ये काही लोकांचं अक्षरच एवढं जबरदस्त असतं की तो त्यांनी काही लिहिलं नसेल थोडंफार तरी त्याला मार्क मिळून जातं. आणि काही एखादं चांगले असले लिहिलं असेल पण असं घिसमिट लिहिलं असेल तर तो त्याचा वैताग होतो लिहिणारच, म्हणजे चेकिंग करणारा की काय लिहिलं आहे नाही. तर ॲक्च्युली हे पण एक खूप चांगली एक गुण आहे तो हँडरायटिंगचा आहे. अर्थात रूप गोस्वामींचं सगळ्यात चांगलं होतं हँडरायटिंग आणि लिखाण पण, काय लिहित होते ते पण. श्रीरूपेर अक्षर येन मुकुटार पंक्ती प्रीत हय्या करेन प्रभू अक्षरेर स्तुती. तर आश्चर्यचकितून महाप्रभूंनी रूप गोस्वामींच्या लिखाणाची स्तुती करायला सुरुवात केली. ते म्हणाले की तुझं जे हँडरायटिंग आहे कशासारखं आहे, मुकुटार पंक्ती म्हणजे हे जे मोती आहेत त्याची एक ओळ आहे, म्हणजे जे मोती आहेत ते सजवलेल्या एका रांगेत असं दिसतंय. सेई पत्रे प्रभू एक श्लोक ये देखिला, पडी तेई श्लोक प्रेमे आविष्ट हैला. आणि मग ते सविस्तर वाचायला लागले तेव्हा त्यांनी एक श्लोक वाचला आणि त्वरित एक्स्टॅटिक प्रेमातमध्ये मग्न झाले. तुंडे तांडवनी रतिं वितनुते तुंडावली लब्धये, कर्णक्रोध कडंबिनी घटयते कर्णांबुधेभ्य स्पृहां, चेतप्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रियाणां कृतिं, नो जाने जनिता कियभिरमृते कृष्णेति वर्णद्वयी. हा श्लोक काय म्हणतो, हा खूप फेमस श्लोक आहे, विदग्ध माधवमध्ये श्लोक आहे हा, की तुंडे तांडवनी रतिं वितनुते तुंडावली लब्धये, आणि कर्ण क्रोध कडंबिनी घटे. तर इथे म्हटलं आहे की नो जाने जनिता कियब्धिर अमृते कृष्णेती वर्णद्वयी. कृष्ण इति कृष्ण आणि न हे दोन वर्ण जे आहेत कृष्ण आणि न, या दोघांमध्ये काय पावर आहे, काय अमृत आहे मला माहीत नाही. हे दोन शब्द जोडल्याने हा जो त्याला काय म्हणू आपण, दोन अक्षरं जोडल्याने एक शब्द जो तयार होतो कृष्ण, याच्यात काय याने काय अमृत तयार होतं आहे मला माहीत नाही. की जेणेकरून काय होतं याने की मला हा शब्द म्हटल्यानंतरच हा शब्द माझ्या जिभेवर नाचायला लागतो, आणि मग माझी इच्छा होते की मला असे हजारो तोंड असायला पाहिजे. का हे सतत मी अशा या विविध तोंडांनी मी हे नावं घेत राहील. आणि जेव्हा हे कृष्ण नाव माझ्या कानामध्ये प्रवेश करते तेव्हा माझी इच्छा होते की मला असे लाखो करोडो कानं असायला पाहिजे की ज्यात ह्या कृष्ण नाम माझ्या सतत ऐकायला यायला पाहिजे. आणि जेव्हा हे जे कृष्ण नाम माझ्या हृदयात प्रवेश करतं आणि त्यात नृत्य करायला लागतं तेव्हा काय होतं, हे माझे जे विचलित मन आहे हे त्वरित केंद्रित होतं. आणि एकदा का मन केंद्रित झालं की काय होतं, आपल्या इतर जे इंद्रिय आहेत ते डल होतात. डल म्हणजे निष्क्रिय होतात. नाही तर सतत ते काय करतील, विचलित मन म्हणजे सगळे इंद्रिय काय म्हणतात त्याला ओढत असेल आपल्या इकडे किंवा डिमांड करत असतं. एकदा का मन शांत झालं की ते कुठल्या इच्छा नाही करणार. तर हे हा जो आहे हा श्लोक आहे. श्लोक शुनी हरिदास हैला उल्लासी, नाचिते लागिला श्लोकेर अर्थ प्रशंसी.
तो हरिदास ठाकूर हे हा श्लोक ऐकल्यानंतरच फक्त काय झाले, नाचायला लागले. का सांगा? तो हरिदास ठाकूर का नाचायला लागले? हरिदास ठाकूर का नाचायला लागले? नामाचार आहे ना ते. त्यांना तर त्यांच्यासारखी आवड कोणाला आहे का? ते म्हणे अरे हरिनाम, म्हणून तर ते 3 लाख नाव रोज घेत होते ना. जेव्हा त्यांनी हे फक्त वाचलं की वा, म्हणजे माझं मन, त्यांचंच मन आहे हे, फक्त त्यांनी वर्ड ऑफकोर्स दोघांची सेम आहे, तर त्यांनी फक्त ऐकलं आणि ते नाचायला लागले. जसं एखादा कुठला क्रिकेटपटू असेल किंवा फुटबॉल प्लेअर असेल, तो विशिष्ट प्रकारे त्यांनी जो गोल मारला तर तो ॲक्च्युली तो इंग्लंडमध्ये मारेल, पण हा इथे नाचायला लागतो. किंवा ती वेस्ट इंडिजमध्ये मॅच चालू आहे आणि एखादी विकेट गेली, व्यवस्थित तो बॉल टाकला, तर तो इथे नाचायला लागतो की काय बॉल टाकला. याच्या लक्षात काय म्हणतो आहे? सिमिलरली त्या रसातला व्यक्ती तोच फक्त तो जाणू शकतो, त्याचा तो रस घेऊ शकतो. म्हणून हरिनाम म्हणजे हरिदास ठाकूर. तेव्हा त्यांनी मला कृष्ण नावाची जी रचना, म्हणजे त्याची जी ग्लोरी, महिमा ऐकली त्यांनी, तर त्वरित ते नादायला लागले आणि त्याची प्रशंसा करायला लागले या श्लोकाची. कृष्ण नामेर महिमा शास्त्र साधू मुखे जानी, नामेर माधुरी ऐचे काहार नाही शुनी. ते म्हणतात की प्रत्येकाने हरिनामाची सौंदर्यता आणि त्याची आध्यात्मिक स्थिती जी आहे ही जाणायला पाहिजे. कसं? जी भक्तांकडनं शास्त्राद्वारे, म्हणजे शास्त्र ऐकून, म्हणजे भक्तांनी शास्त्रातून काय सांगायला पाहिजे? हरिनामाची आध्यात्मिक पोझिशन आणि त्याचं जे सौंदर्य आहे हे प्रत्येकाने केलं पाहिजे. इतर कुठल्याही रीतीने आपण ही भगवंताचे जे नाव आहे त्याची गोडी किंवा त्याचं महात्म्य ऐकू शकत नाही. इतर म्हणजे कुठलं आलं? नॉन ड्युटी, जे अभक्ताकडनं किंवा कुठलं शास्त्र न कोट करता. हे दोन्ही गोष्ट पाहिजे, भक्त पाहिजे आणि शास्त्रातून त्यांनी कोटेशन दिलं पाहिजे. तर तेव्हा काय होईल? ॲक्च्युअल महिमा जी आहे हरिनामाची ते माहीत पडेल. इथे म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहितात की काही लोक खूप सुंदर गातील हरिनामच फक्त, पण ते भक्त नाही राहते, कृष्णाशी ती सरेंडर नसेल, म्हणून त्यांच्याकडनं न ऐकणे, शास्त्र फॉलो नसेल करत, फक्त पूर्वकर्मानुसार मस्त चांगला गळा असेल, म्हणजे आवाज असेल. त्याचे म्हणून लिहितात अवैष्णव मुखोद्गीर्णम पूतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्यम सर्पोच्चिष्टम यथापयः. उदाहरण देतात की जसं एखादा सर्प जेव्हा एकदम पौष्टिक दुधाला स्पर्श करेल, जीभ लावेल, तेव्हा काय होईल? ते विष होऊन जातं. सिमिलरली इवन हरिनाम हे हरिनाम आहे, काही प्रॉब्लेम नाही, हरिनाम ग्लोरियस आहे, पॉवरफुल आहे, पण अवैष्णवाच्या संपर्कात येऊन त्याचा परिणाम काय होईल? हितकारक होणार नाही. आपण म्हणून अरे हरिकथा आहे, ती कुठूनही आली तरी चांगली आहे, ती पोस्टंट राहील, म्हणून इथे नोट कोट केलं आहे. सर्पाच्या संपर्कात कितीही पॉवरफुल दूध आलं ते विष होतं. त्यामुळे अवैष्णवकडे नाही, अवैष्णवांकडनं हरिकथा नाही ऐकणे. तबे महाप्रभू दुहे करी आलिंगन, मध्यान्न करीते समुद्रे करी लागमन. अशा प्रकारे महाप्रभूंनी दोघांनाही, हरिदास ठाकूर रूप गोस्वामींना आलिंगन दिले आणि नंतर आंघोळीला निघाले. आरदीन महाप्रभू देखी जगन्नाथ, सार्वभौम रामानंद स्वरूपादी साथ, सभे मिली चली आईला श्रीरूप मिलिते, पथे तार गुण सबारे लागेला कहिते. पुढल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जगन्नाथजींचं दर्शन घेतल्यानंतर महाप्रभू आपल्या सर्व सहचरांसोबत, सार्वभौम भट्टाचार्य, रामानंद राय,
स्वरूप दामोदर यांच्यासोबत कुठे आले, रूप गोस्वामींना भेटायला आले. आणि रस्त्यात ते रूप गोस्वामींची जे अद्भुत गुण आहेत त्यांची स्तुती करत होते. दोई श्लोकी कही प्रभुर हैला महासुख, निज भक्तेर गुण कहे हैया पंचमुख. तर 2 श्लोक त्यांनी गायले आपले रूप गोस्वामींनी आणि महाप्रभूंचं हृदय त्यांनी जिंकलं, त्यांना खूप आनंद दिला. ते महाप्रभूंनी हे आपल्या जसे 5 मुखांनी त्याचं स्तुती करायला लागले त्यांची. तर पहिला कुठला श्लोक आहे, प्रिय सो अयम, आणि दुसरा तुंडे तांडवे. प्रिया तू सोयम म्हणजे की महाप्रभूंची जी इच्छा की अरे इथे मग आम्हाला काही ॲक्च्युली आनंद येत नाही आहे, वृंदावनाला चला, सेम कृष्ण सेम. दुसरं म्हणजे कृष्ण नामाची गोडी महिमा. सार्वभौम रामानंद परीक्षा करीते, श्रीरूपेर गुण दुहारे लागिला कहिते. फक्त सार्वभौम भट्टाचार्य आणि रामानंद राय यांची परीक्षा घेण्यासाठी महाप्रभू काय करायला लागले, रूप गोस्वामींचे आध्यात्मिक गुण स्तुती करायला लागले. हे महाप्रभूंची परीक्षा होती. कारण रामानंद राय कोण आहेत, त्या अर्जुन आणि विशाखादेवी बेसिकली शास्त्रात निपुण आहेत. सार्वभौम भट्टाचार्य हे स्वतः निपुण आहेत सगळ्या शास्त्रामध्ये. आणि महाप्रभूंना ते सांगतात की तुम्ही जेव्हा जाल साऊथ इंडियाला तर रामानंद रायांना भेटा. ते रसांमध्ये, आध्यात्मिक रसामध्ये ते खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम निपुण आहेत, त्यांना भेटा. म्हणून आता ज्यांच्यासमोर रूप गोस्वामी नवीन आहेत त्यांची स्तुती करतात. आता यांचं काय म्हणणं ते महाप्रभूंना बघायचं. ईश्वर स्वभाव भक्तीर नालय अपराध, अल्पसेवा बहुमाने आत्मपर्यंत प्रसाद. तर ईश्वर स्वभाव काय, भक्तीर नालय अपराध, की भक्ताचा जो त्याच्याकडनं जे काय अपराध झाले असतील ते शुद्ध भक्ताद्वारे, तर भगवंत ते एवढे सिरियसली घेत नाही, ठीक आहे. आणि पण भगवंत भक्ताद्वारे कितीही छोटी सेवा झालेलं तरी ती काय करतील, त्यासाठी भगवंत स्वतःला अर्पण करण्यासाठी रेडी राहते. स्वभाव काय एकदम की अपराध झाला तर क्षमा, पण छोटी सेवा केली तर ते समजतील हे काय केलं माझ्यासाठी. तर हाच एक वरदान आहे. बाकी अजून वरदान काय म्हणत. भृत्यस्य पश्यते गुरुन् अपि नापराधान्, सेवां मनागपि कृतां बहुधा भ्युपैति, आविष्करोति पिशुनेषु अपि नाभ्यसूयां, शीलेन निर्मलमती पुरुषोत्तमोयम. तो भक्तिरसम सिंधूमधला श्लोक आहे की भगवंतांना पुरुषोत्तम पण म्हणतात. जे पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये जे उत्तम आहेत, त्यांचं माइंड एकदम म्हणजे मन शुद्ध मन आहे. ते इतके जेंटल आहेत, सौम्य आहेत की आपला एखादा जो सेवक आहे त्याने खूप मोठा पण अपराध केला त्यांच्यासोबत, तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि जर त्या भक्ताने कुठलीही एखादी छोटी सेवा पण केली असेल तर भगवंत काय करतात, त्याला खूप मोठी म्हणून समजतात. आणि एखादा समजा वैरी नास्तिक व्यक्ती असेल त्यांनी भगवंतांची अवहेलना पण केली असेल तरी भगवंत त्याच्याप्रती राग व्यक्त करत नाही. हे भगवंतांचे आध्यात्मिक गुण आहेत, हे की नाही. जास्त ते कोणावरही राग व्यक्त करणे. भक्त संगे प्रभू ऐला देखू दुईजन, दंडवत हैया कैला चरण वंदन. महाप्रभूंना बघून दोघंही रूप गोस्वामी हरिदास ठाकूर त्यांना दंडवत देतात आणि महाप्रभू त्यांना आलिंगन देतात. भक्त संगे कैला प्रभू दुहारे मिलन, पिंडा ते वसिला प्रभू लाय्या भक्तगण. तर महाप्रभू त्या दोघांची पण भेट करून देतात. आणि नंतर महाप्रभू बसतात एका हाय एलिव्हेटेड जागी
आणि नंतर त्यांच्याशी बोलायला लागतं. रूप हरिदास दुहे वसिला पिंड तले, सबार आग्रे ना उठिला पिंडारे उपरे. तर रूप गोस्वामी आणि हरिदास ठाकूर त्वरितच महाप्रभूंच्या पायाशी बसले. आणि जरी सगळ्यांनी म्हटलं की अरे तुम्ही आमच्यासोबत बसा, तरी ते उठले नाही. पूर्व श्लोक पड रूप प्रभू आज्ञा कैला, लज्जा ते ना पडे रूप मौन धरिला. महाप्रभू म्हणाले अरे तो कालचा श्लोक सांगा 2. तर ते यांना इतकी लाज वाटली की रूप गोस्वामी काही बोलत नव्हते. स्वरूप गोसाई तबे सही श्लोक पडिला, सुनी सभाकारे चित्ते चमत्कार हैला. म्हणून स्वरूप दामोदर गोस्वामी परत तो श्लोक म्हणतात आणि सगळ्यांचं मन आश्चर्यचकित होतं. बरं श्लोक आहे तो. प्रिय स्वयं कृष्ण सहचरी कुरुक्षेत्र मिलितस, तथाहम साराधा तदिदम उभयो संगम सुखम, तथापि अंत खेलन मधुर मुरली पंचमे जुषे, मनोमे कालिंदी पुलिन विपिनया स्फुरयती. राय भट्टाचार्य बले तोमार प्रसाद विने, तोमार हृदय ऐ जानिले के मने. ते ऐकल्यानंतर रामंद्र राय आणि सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात महाप्रभूंना की तुमची कृपा प्राप्त केल्याविना रूप गोस्वामी हे तुमचं मन जाणूच शकणार नाही. आमा ते संचारी पूर्वे कहिला सिद्धांत, ये सब सिद्धांते ब्रह्म नाही पाय अंत. तर रामानंद राय म्हणतात महाप्रभूंना की पूर्वी तुम्ही मला काय केलं होतं, माझ्यात ही शक्ती संचारली होती. कुठली? त्यांना पण ज्ञान दिलं होतं, त्यामुळेच त्यासारखी शक्ती दिल्यामुळे आता हे काय करत होते, ही कुड एक्सप्रेस द एलिव्हेटेड अँड कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट टू विच इवन लॉर्ड ब्रह्मा हॅज नो ॲक्सेस. की रामचंद्र म्हणतात की आता माझ्याकडे अशा प्रकारचं तत्व आहे, तत्वज्ञान, की हे तत्वज्ञान कोणी दिलं होतं? तुम्हीच मला दिलं होतं. या तत्वज्ञानाचा लव मात्र पण जो ज्ञान इव्हन ब्रह्माला पण नाही, म्हणजे ॲक्सेस नाही आहे. हे तत्वज्ञान तुम्ही मला दिलं. पण म्हणा रामानंद राय आणि महाप्रभू संवाद, त्याच्यामध्ये महाप्रभूंनी हे दिलं होतं तत्व पूर्ण काय बेसिकली, कहो यार कहो यार कहो यार, म्हणजे पुढे पुढे काय सांगून म्हटलं हां आत्ता हे आहे तत्व. तर महाप्रभूंनी ते एस्टॅब्लिश केलं. ताते जानी पूर्वे तोमार पैछे प्रसाद, तहा विना नाही तोमार हृदयानुवाद. जर तुम्ही त्यांना ही कृपा दिली नसती तर आत्तापर्यंत आपल्याला हे त्यांच्या रूप गोस्वामीतर्फे हे तुमचे जे हृदयातील आंतरिक जे फिलिंग्ज आहेत, जो अनुभव आहे तो आम्हाला कळाला नसता. तर रूप गोस्वामीला पण तुम्ही अशी कृपा दिली, त्यामुळे तुमचे जे हृदयातील जे मूड्स आहेत, रस आहे, तो ते जाणू शकले, ते जाणू शकले. म्हणून इथे रूप गोस्वामी का जाणतात श्री चैतन्य महाप्रभूंचा मन, म्हणून त्यांनी हा जे भक्तांनी हा श्लोक लिहिला की श्री चैतन्य मनो अभीष्टम स्थापितम येन भूतले, स्वयं रूप कदामह्यम ददाती स्वपदांतिकम. की आपण काय गातो की श्रील रूप गोस्वामी ज्यांनी काय केलेलं आहे, श्री चैतन्य मनो अभीष्टम, की महाप्रभूंच्या मनातलं जे अभिष्ट आहे, डिझायर आहे, स्थापितम येन भूतले, या भूतलावर त्यांनी स्थापित केलेलं आहे. स्वयंरूप कदा मह्यम, कधी मला ते ददाती देतील, स्वपद अंतिका, म्हणजे त्यांचे चरण आश्रय. तर हे आपण भक्त नेहमी काय गातात, हे गातात की रूप गोस्वामींची आपण कोणा रूपान उगावं. जोपर्यंत रूप गोस्वामी आपल्याला कृपा देत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठलंच काही समजणार नाही, आपण भक्ती मार्गातून प्रगती होणार नाही. प्रभू कहे कहा रूप नाटकेर श्लोक,
यही श्लोक सुनिले लोकेर यार दुःख शोक याय दुःख शोक. महाप्रभू म्हणाले, रूप कृपा करून तो तुझ्या ड्रामातला जो श्लोक आहे तो गा. आणि तो ऐकल्यानंतर काय होईल, सर्व लोकांचे जे शोक आणि जो दुःख आहे ते नाहीसं होईल. बार बार प्रभू यदे तारे आज्ञा दिला तबे सही श्लोक रूप गोसा हे कहिला. तर वारंवार महाप्रभूंनी ही आज्ञा दिल्यानंतर मग रूप गोस्वामी तो श्लोक गातात. तुंडे तांडविनी रतिं वितनुते तुंडावली लब्धये कर्णक्रोध कडंबिनी घटयते कर्णाबुदेभ्य स्पृहां चेत प्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रियाणां कृतिं नो जाने जनिता कियद्भिरमृते कृष्णेति वर्णद्वयी. त्याचा अर्थ समजला तरी भरपूर आहे, तरी पाठांत म्हणजे असे पाठ केलं तर चांगलं असा याच्यात काय आहे तो अर्थ याचा. कृष्ण हे दोन जे अक्षर आहेत त्याची शक्ती किती आहे की एक फक्त ते उच्चारल्यानंतर ते माझ्या जिभेवर नाचायला लागतं आणि मला असे हजारो तोंड असण्याची माझी इच्छा जागृत होते. आणि तो हा जो जेव्हा माझ्या कानात प्रवेश होतो या कृष्ण नामाचा, तेव्हा मला लाखो कान असावे असं मला वाटतं. आणि एकदा का हा जो कृष्ण नाम माझ्या हृदयात प्रवेश करतो तेव्हा काय करतं, माझं मन जे आहे हे त्वरित केंद्रित होतं आणि सर्व माझे इंद्रिय जे आहेत हे निष्क्रिय होतात. आज इथेच थांबूया. किती झाले वाजले? 20 झाले. थोडं 10 मिनटं घेऊ. येतो भक्त वृंद आर रामानंद राय श्लोक शुनी सबार हैला आनंद विस्मय. तर जेव्हा महाप्रभूंच्या सर्व भक्तांनी स्पेसिफिकली रामानंद रायांनी हा जो श्लोक ऐकला तेव्हा ते म्हणजे आध्यात्मिक आनंदामध्ये मग्न झाले आणि आश्चर्यचकित झाले. तर आपला ते काय म्हटलं ट्रान्ससेंडेंटल प्लेस. तर भौतिक रस आणि आध्यात्मिक रसामध्ये खूप तफावत आहे. कारण आध्यात्मिक रस हा आनंदा बुद्धिवर्धनम होत राहतो, पण भौतिक रस नाही. ठीक आहे. तो झाल्यानंतर तो क्षणार्धात तो हे पण होत नाही. एकदा तो अरे 6 मारला, दुसऱ्या तर आऊट पण होऊन जाईल. म्हणजे बेसिकली एनी पण रस त्याची तुलना कुठल्याच प्रकारे करू शकत नाही, कारण तो टेम्पररी तात्पुरत्या इंद्रियांशी संबंध आहे. इंद्रिय आणि इंद्रविषय. आध्यात्मिक रस हा कृष्णाशी संबंध आहे, सेवेचा. आत्मा आणि कृष्ण यांच्या संपर्कात. म्हणून सभेत बले नाम महिमा सुनियाची अपार एमन माधुर्य केह नाही वर्णे आर. सगळे म्हणाले की याआधी आम्ही भरपूर जे वाक्य ऐकली होती हरिनामाच्या महिमेची, पण यासारखं जे डिस्क्रिप्शन आहे, मधुर जे स्पष्टीकरण आहे, हे पहिल्यांदाच ऐकलं रूप गोस्वामीद्वारे. राय कहे कोण ग्रंथ करक हे न जानी याहार करे आई सिद्धांते रखाणी. रामचंद्र राय म्हणतात की कुठल्या प्रकारचं नाटक तुम्ही लिहितोय, की मला असं वाटतं की हे नाटक नसून काय झालं आहे, सिद्धांतेर खाणी, म्हणजे एक सिद्धांताची खाण आहे ही, आहे की नाही. स्वरूप कहे कृष्ण लीलार नाटक करीते व्रजलीला पुरलीला एकत्र वर्णिते. सर्वतोमुद्र